बहिरजी नाईक सारखा रामोशी त्यांच्या पदरी आहे. मदारी मैतर सारखा नावाचा मुसलमान त्यांचा विश्वासू सेवक आहे. दर्यासरन दौलत खान नावाचा त्यांचा आहारमार प्रमुख हा मुसलमान आहे. इब्राहिम खान नावाचा मुसलमान त्यांचा घोडदळ प्रमुख आहे. बाबा याबक नावाचे त्यांचे मुसलमान त्यांचे वकील आहे. बाबा याबक नावाचे मुसलमान त्यांचे गुरु आहे. काझी हैदर नावाचे मुसलमान त्यांचे वकील आहे. कुठल्या एका जातीची कुठल्या एका धर्माची पताका शिवाजी महाराजांच्या माथ्यावर नाही. आणि इंदिरा गांधीची हत्या कोणी केली असा जर प्रश्न आम्हाला विचारला तर आम्ही सांगतो त्याच्याच अंगरक्षकाने. म्हणजे अंगरक्षक किती विश्वास होय याचं उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्याकडे 15 अंगरक्षक होती. त्यापैकी 12 अंगरक्षक ही मुसलमान होती. आणि अंगरक्षकांचा प्रमुख सिद्दी इब्राहिम खान हा सुद्धा मुसलमानच होता. एकतेचं समतेचं राज्य ह्या राजाने नांदवलं. लोकशाहीकृत समता ह्या राजाने नांदवलं. तानाजी बाजी मुरारबाजींना प्रतापरावांना काय आम्ही दाखवलं असेल. कशासाठी लढत राहिला तानाजी, का लढत राहिला बाजी, का मला प्रतापराव निदान माझ्या तरुणाला तरी आमदारकीचं तिकीट मिळेल म्हणत नाही. इथं माणसं लढत होती पैशासाठी, इथं माणसं लढत होती फळासाठी, इथं माणसं लढत होती ती मातीसाठी, देशासाठी. हा मंत्र पेरणं तोरणं आणि त्याच्यासाठी माणसं उभा करणं हे शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वेगळं आहे. शिवाजी महाराजांनी गड उभा केले, किल्ला उभा केले हे फार मोठं वैशिष्ट्य नाही आहे, फार मोठं वैशिष्ट्य नाही आहे. पण शिवाजी महाराजांनी या मातीत उगवलेली माणसं या मातीसाठी मरायला तयार केली हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि हे वेगळं पण आहे. आजच्या या मंगल प्रसंगी विचारांचे हे फटाके, प्रबोधनाची ही रोषणाई आणि कर्तृत्वाची ही मांदियाळी आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये असाच मंगलमय प्रकाश करीत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि थांबायचं पहिले एक आव्हान पुन्हा एकदा पेलायचं सांगतो. जाताना मला तुमचा आवाज बघून जायचा आहे. फक्त मी जेवढं म्हणतो तेवढंच सांग. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. मलाही म्हणायला बरं वाटलं नाही, तुम्हालाही म्हणायला बरं वाटलं. मी सांगितलं होतं मी फक्त जेवढं म्हणतो तेवढंच म्हणा. मग जाण्याचा आणि माझा सांगण्याचा याच्या एवढाच एक उद्देश आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन किंवा गळ्यात धरून मिळू नका. त्यांचे विचार आपल्या डोक्यात घाला आणि तरच या महाराष्ट्रातली माती पावन झाले म्हणून समजा. थांबेल राजे चालतंय बघ तुम्ही राजे थोडं थांबेल.